आज गंगाखेड शहरामध्ये एक धक्कादायक चोरीची घटना समोर आलेली आहे. पहाटेच्या सुमारास 4:30 वाजता नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला निघालेल्या राजस्थानी गल्ली येथील व्यापारी बालाजी गुंडाळे यांच्या पत्नी रेश्मा या नेहमीप्रमाणे फिरायला निघालेल्या असताना भगवती मंदिराचं दर्शन घेऊन समोर निघाले असताना अज्ञात बाईकस्वारांनी बाईक आडवी लावून त्यांना चाकूचा दाग दाखवून गळ्यातील दागिने काढून घेतले व त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन गर्दा न करण्यास सांगितले आणि तिथून ते निघून गेले. अंदाजित 17 ग्राम वजनाचे 2.5 लाखाचे सोन्याचे दागिने त्यांचे चोरी झालेले आहेत. या घटनेची माहिती गंगाखेड पोलीस स्टेशनला देण्यात आलेली असून पुढील तपास गंगाखेड पोलीस करत आहेत. थोडं आमच्या घराच्या पुढे गेलं, कोकडवाच्या दुकानापाशी गेलं की ती तिघं मोटरसायकलवर मला क्रॉस झाले. पण मला वाटलं जाऊ दे, म्हणजे घाईत असतील म्हणून मी लक्ष केलं नाही. ते पुढे गेले, तसंच सराफाला येऊन मी देवीचं दर्शन घेतलं, चौकातून पुढे सरकले. तीच गाडी परत रिटर्न येऊन माझ्यापाशी थांबली की मला डाऊट आला की हे चोर असतील म्हणून. मी रिटर्न पडायला गेले. मलाच पुढं कळालं नाही की मी कशी पडले. त्यांनी मला चाकूचं हे दाखवलं. त्याच्यातलं एक जण म्हणत होतं मारू नका रे, त्यांच्या जवळचं घ्या फक्त. चाकूचा धाक दाखवला. माझ्या हातातल्या आधी गंठण तोडलं. गंठण मी तरी समोरच्या हाताने ओढून घेतलं आणि झाकून ठेवलं. त्यांनी माझ्या हातातल्या पितळ्याच्या बांगड्या होत्या, त्यांना सोन्याच्या वाटल्या, तर तोडायचा प्रयत्न केला. नंतर ते बांगडे घेताना त्यांनी गंठण पण लक्षात आलं की मी मुठीत धरले म्हणून. ते गंठण घेतलं. ते एकमेकांना म्हणजे मारू नका, चल चल म्हणून तिघजण निघून गेले. त्याच्यातले एक जण शेवटचं होतं, त्यानं मास्क घातलेलं होतं. समोरच्या दोघांकडे काही मी बघितलं नाही. आणि ह्याच्या आधी तुम्ही रोज फिरायला जात होता त्यावेळेस कधी म्हणजे दिसले का गाडीवर तुमचा कधी पाठलाग करताना काही? नाही, कधीच नाही. आज पहिल्यांदा ते दिसले. आणि कुणी सोबत नव्हतं का तुमच्या की ज्या महिला कोणी सोबत फिरणाऱ्या कोणी तिथे जवळपास कोणीच नव्हतं? कोणी नव्हतं सोबत. ओके. अंदाजे किती ग्रामाचं होतं काय? 17 ग्रामचं होतं.